लहानशा खेड्यात एक गरीब घरात सोमवंश आणि त्यांची आई राहायची. त्यांचा संसार अत्यंत साधा परंतु समाधानाने चालू होता. सोमवंश खूप मेहनती होता. लहानशा दुकानात तो काम करत होता. त्यांच्या आईला त्याच्याकडे प्रचंड प्रेम होतं. आईच्या सोबतीने तो स्वतःचं घर चालवत होता. अगदी कडकसर करून एके दिवशी सोमेशला लग्नासाठी स्थळ आला. मुलगी श्रीमंत घराची होती. आईने विचारलं, बाळा, आपल्या गरीब घरात ती मुलगी न राहू शकेल का? पण सोमेश ठाम होता. त्यानं ठरवलं की तिचा ऐश्वर्याला बळी न पडता प्रेमाने संसार करायचा. अखेर लग्न ठरलं. लग्नातले सगळे विधी श्रीमंत पद्धतीनं झालं. जेवण, सजावट, कपडे सगळ्याच दिमाखात होतं. नववधू सुनीता हळूहळू त्या साध्या घरात राहायला आली. पहिला महिना संपला आणि तिच्या चेहऱ्यावर थोडीशी खिन्नता दिसत लागली. तिने श्रीमंतीच्या वातावरणाची सवय होती, पण तिथे नळाला पाणी नाही. साधं अंथरूण, सामान्य भांडी. सुनीताला ते जड जात होतं, पण तिने काही तक्रार केली नाही. दुसरा महिना चालू होता. एके दिवशी सोमेशच्या आईला कळालं की ती सुनीता कर्जात अडकलेली आहे. तिच्या जुन्या आयुष्यात ती श्रीमंत असली तरी काही चुकीच्या निर्णयामुळे तिच्या वडिलांना कर्जात बुडावे लागले होते. त्या गोष्टीचा सुनीता मनातून सतत विचार करत होती, पण तिने सोमेशला काहीच सांगितलं नव्हतं. एकदा अचानक सोमेशला कळालं की त्यांची बायको एकटीच बाजूच्या गावात जाऊन काही काम उरकत होत्या. त्याने तिच्या मागे काढला आणि तिला विचारलं, सुनीता, हे काय आहे? तू मला का नाही सांगितलं? सुनीता शांतपणे म्हणाली, माझी जुनी कर्जाची रक्कम मला फेडायची आहे. मला तुझं गरीब पण सुखी घर बिघडवायचं नाही. मी स्वतःचं कर्ज फेडवण्यासाठी मेहनत करायला तयार आहेस. पूर्ण सत्य समजल्यावर सोमेशच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानं तिला जवळ घेतलं आणि म्हणाला, सुनीता, माझ्यासाठी जगाची सगळ्यात श्रीमंत स्त्री आहेस. तुझं कर्ज फेडायस आपण एकत्र प्रयत्न करू. तेव्हापासून त्यांनी एकमेकाच्या साथीनं पुढे जायचं ठरवलं. सुनीताच्या मेहनतीमुळे थोड्याशा काळात त्याचे जीवन सुधारू लागले. ती मेहनतीने काम करून कर्ज फेडत होती आणि त्या गरीब संसाराला एक नवी श्रीमंती आली. प्रेमाच्या, विश्वासाची आणि समाधानाची. शेवटी त्यांचा संसार खऱ्या आनंदाचा प्रकाश पडला. श्रीमंती असो या गरिबी, प्रेम, आधार आणि एकमेकाचा विश्वास असला की कोणतेही संकट येऊ द्या, संसाराला नवी दिशा मिळू शकते. थँक्यू.